2 मध्यम आकाराचे कारले घ्या। कारले बारीक चिरून घ्या। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्या। टोमॅटो एक बारीक चिरून घ्या। चिरताना टोमॅटोच्या बिया काढाव्यात। लसूण आणि मिरची बारीक ठेचून घ्या। 2 अंडे घ्या। धने पावडर, मसाला, हळद, कांदा लसूण मसाला, काश्मीरी लाल मसाला, गरम मसाला आणि मीठ। 2 चमचे ऑइल घ्या। त्यात बारीक चिरलेला कांदा टाका। आलं लसूण आणि मिरचीची ठेचा, बारीक चिरलेला टोमॅटो टाका। मीठ, मी मीठ लवकर टाकते थोडंसं, कारण त्याच्यामुळे टोमॅटोला चांगलंसं पाणी सुटतं आणि ग्रेव्ही लवकर होते। टाकूया 1 चमचा धने पावडर, थोडंसं लाल तिखट, थोडीशी पाव चमचा हळद, पाव चमचा कांदा लसूण मसाला, गरम मसाला योग्य प्रमाणात आपण टाकलेले आहेत। ते मिक्स करून घेऊया। आपण बारीक चिरलेली कारली त्यामध्ये मिक्स करून घेऊया। हे पहा, आपण सहसा कारल्याच्या भाजीत पाणी टाकत नाही, पण ही जरा आपण वेगळ्या पद्धतीने भाजी करत आहोत म्हणून थोडंसं पाणी टाकून। गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवून वर थोडंसं पाणी ठेवा। ती थोडी वाफेवर शिजून जाईल। भाजी अशी उकळून शिजवली तर कारल्याचं कडवटपणा कमी होऊन जाईल। मी 2 अंडे फोडून घेतलेले आहेत। जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर यात हे 2 अंडे टाकून द्या आणि अनोखी कारल्याची भाजी तयार करून पहा। लहान मुलं सहसा कारलं खात नाहीत, मग अंडा टाकून तयार करून तर पहा। असं पूर्ण तेल सुटेपर्यंत ही खमंग परतून घ्या। थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या। गरम गरम भाकरीसोबत खायला तयार झाली अनोखी कारल्याची भाजी। जरूर करून पहा। लहान मुलं अंड्यासोबत कारलं नक्कीच एन्जॉय करतील। थँक्यू।